हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, देव मामलेदार यशवंतराव महाराज की जय, सब संतन की जय. सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम, जगन्निहित पाणी मंडणम मंडनानाम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्त प्रविञ्जीव यत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्फुरदे, चौफाळो निया भले वरी बैसवू पाऊले, श्री गुरूंची ते नमस्कारो नियाता. संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं स्विचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कैलासराणा शिवचंद्रमौळीं, फणींद्र माता मुकुटे झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ विन शंभो मज कोण तारी. सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी भगवान श्री ज्ञानोबाराय यांनी सांगितलेली आणि सच्चिदानंद बाबा यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानेश्वरी मधील 18व्या क्रमांकाचा अध्याय जो आहे मोक्ष संन्यास योग, या 18व्या क्रमांकाच्या अध्यायामधील 207 क्रमांकाची ही ओवी असून, या ओवीच्या माध्यमातून भगवान श्री ज्ञानोबाराय आपल्या आई वडिलांचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करतात. आपले आई वडील जे आहे ते आई वडील किती श्रेष्ठ आहेत त्यासाठी ज्ञानोबाराय सांगतात, सकल तीर्थाचे धुरे, सकल तीर्थाचे धुरे. या मृत्यू लोकामध्ये या धर्तीवरती जेवढे काही तीर्थक्षेत्र आहेत ना, त्या सर्व तीर्थक्षेत्रामध्ये श्रेष्ठ तीर्थक्षेत्र कोण असेल तर ते आपले आई वडील आहे. मग असे असणारे आपले आई वडील जे तीर्थक्षेत्र आहेत ना, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. मग आई वडिलांच्या सेवेसाठी, आई वडिलांची सेवा करण्यासाठी आपल्या शरीराला म्हणजे मुलांच्या शरीराला किती कष्ट झाले तरीही मुलांनी आई वडिलांची सेवा करावी, जाणीवपूर्वक सेवा करावी. लोन कीजे, लोनचा अर्थ आपण काय घेतो व्यवहारामध्ये, लोन म्हणजे कर्ज आहे का नाही, लोन म्हणजे कर्ज. मग इथे आई वडिलांच्या सेवेसाठी कोणतं कर्ज घ्यायचंय, बँकेचं कर्ज काढायचं का, मग त्याने सेवा करायची का? आई वडिलांच्या सेवेसाठी का कोणते बँकेचं कर्ज घ्यायची आवश्यकता पडत नाही. कर्ज म्हणजे काय, कर्ज म्हणजे आपल्या शरीराला होणारा जो त्रास आहे तो त्रास आणि जाणीवपूर्वक तो त्रास सहन करून आपण आई वडिलांची सेवा करावी, हा त्यामागचा भाव. आपण कर्ज काढतो, लोन घेतो, जाणीवपूर्वक घेतो. एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला कर्ज हवं असतं ना, मग ते जाणीवपूर्वक आपण ते कर्ज घेतो ना, तसं सेवा करताना सुद्धा आई वडिलांची सेवा करताना आपण जाणीवपूर्वक ती सेवा केली पाहिजे. का केली पाहिजे तर आई वडील हे जगातील सर्वात श्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहे म्हणून. या ओवीवरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, आपल्या सर्वांना ज्ञातच आहे, माहीतच आहे की कैलासवासी गंगाधर दौलत ठाकरे सर
यांना मागच्या वर्षी दिनांक 11/4/2025 या क्रियते इति श्राद्ध, जे श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. पुण्यस्मरण म्हणजे काय? एखादा आत्मा म्हणा, एखादा व्यक्ती जेव्हा जातो ना, त्याने जीवनामध्ये केलेले जे पुण्य असतं त्या पुण्यात्माचं स्मरण करणं याला म्हणायचं पुण्यस्मरण. आणि स्मरण हे जो पुण्यवान असतो आणि त्याचंच केलं जातं बरं का. पुण्यस्मरण कोणाचं होतं? ज्याने जीवनामध्ये काहीतरी पुण्य केलं असेल त्याचं होतं. मग आता ठाकरे बाबा जे आहेत त्यांचं जीवन आपण जवळून अभ्यासलेलं आहे, तुम्ही पाहिलेलं आहे त्यांना. ते स्वतः माळकरी होते, भजन करायचे, कीर्तन व प्रवचन त्यांना फार आवडायचं म्हणतात. पंढरपूरला वारी पण ते करायचे. नंतर तब्येतीमुळं तब्येत खालावली वगैरे त्या गोष्टीमुळे त्यांची हल्ली वारी बंद होती. परंतु भगवंताची सेवा करणं, परमार्थ करणं, घरामध्ये ते स्वतः होईल शक्य तेवढंच परमार्थ करायचे, हरिपाठ करणं असेल, या गोष्टी ते जाणीवपूर्वक करत असायचे. आणि मग ते मंदिरामध्ये, यशवंतराव महाराज मंदिरामध्ये कीर्तन जर असेल तिथे जाऊन ते टाळ पण घ्यायचे. म्हणजे काही का असे ना त्यांच्या जीवनामध्ये थोडाफार का होईना परमार्थ घडलेला होता आणि त्या योगाने त्यांना तो पुण्य संचय झालेला होता. आणि म्हणून अशा पुण्यात्माचं आज पुण्यस्मरण आहे. बाबांचा जो परिवार आहे त्या प्रत्येक व्यक्तीला बघा, जो ही व्यक्ती जातो ना त्याच्या पश्चात घरातील जे सदस्य असतात ना त्यांना हा विधी करावा लागतो. शास्त्रविधी आहे. आपण हिंदू आहोत ना, आपण हिंदू धर्मग्रंथाप्रमाणे काही गोष्टी आपल्याला शास्त्राने सांगितल्या आहेत त्या कराव्या लागतात. मग ते व्यक्ती गेल्यानंतर पंचक्रिया असतील, दशक्रिया म्हणा, पिंडदान सोहळा असेल, उत्तर कार्य असेल, या गोष्टी करत करत आपण महिन्याचं पितर जेवू घालणं असेल, हे करत असताना वर्ष झालं की आपण श्राद्ध करतो. आणि जो ही व्यक्ती बघा, आपण काही लोक म्हणतात की व्यक्ती गेल्यानंतर ह्या गोष्टी करून उपयोग काय, का करायच्या? पण तसं नाही. व्यक्ती जरी गेला ना तरी जो गेलेला आत्मा असतो ना, काही वेळेस अतृप्त आत्मा असतो, काही वेळेस काही इच्छा शिल्लक राहून जातात. आणि त्या इच्छा राहिल्यामुळे होतं काय की तो आत्मा म्हणा किंवा तो गेलेला व्यक्ती घरामध्ये काय अडचण निर्माण करू नये, घरामध्ये पुढच्या पिढीला काही अडचणी निर्माण होऊ नये याकरता आपल्याला शास्त्रविधी करायचा असतो. तुम्ही बघा ना, कधी कधी घरामध्ये अडचणी येतात, लग्न जुळत नाही वगैरे वगैरे काही गोष्टी अडचणी येतात ना, याच्या मागे मग आपण काय करतो, ब्राह्मण काकाकडे जातो आणि त्यांना या अडचणी विचारतो. तेव्हा ते सांगतात मग तुम्ही काय करा, त्र्यंबकेश्वरला जा, तिथे त्रिपिंडी याग करा, किंवा मग तुम्ही कालसर्पाची ते विधी करा. हे का करावं लागतं? तर हे केल्याने ते पितर जे आहेत ना, तर आपण दोषमुक्त होतो आणि पितरां ते त्या ठिकाणी त्यांना ते पुण्य प्राप्त होत असतं. आणि जेव्हा आपण आपल्या पितरांचा जो विधी आहे तो यथासांग विधी करतो ना, त्यावेळेस ते पितर आपल्याला आशीर्वाद देतात. बघा, जिवंतपणे आई वडील आशीर्वाद देतातच, परंतु ते गेल्यानंतर आपण जो विधी करायचा असतो ना, तो जर शास्त्र पद्धतीने केला तर ते वरतून आपल्याला आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिते. ते आपलं काय करतात? कल्याण इच्छितात. आणि म्हणून हा विधी आपल्याला करावा लागतो. आणि त्या न्यायाने हा ठाकरे परिवार जो आहे, या परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी ही प्रवचन रूपी सेवा आयोजित केलेली आहे, ज्यांच्या माध्यमातून आता मला आठवतंय की मागच्या म्हणजे जेव्हा ठाकरे सर गेले तेव्हा दशक्रिया विधीसाठी सुद्धा आबांच्या माध्यमातून सेवा माझ्याकडे आलेली होती. आणि आजही ही सेवा जी आहे, ठाकरे सरांच्या सुनबाई ज्या आहेत, आमच्या स्टाफ मेंबर असल्यामुळे त्यांनी मला त्या ठिकाणी हेच नियोजन सांगितलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज पुन्हा एकदा मला ही सेवेची संधी मिळालेली आहे. असो, आपल्याकडे मर्यादित वेळ आहे आणि त्या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची आहे. मी सांगत होतो की पुण्यस्मरण हे पुण्यात्माचं होतं. त्याकरता माणसाने जीवनात काही ते पुण्य करावं लागतं. का करावं लागतं पुण्य? आपण गेल्यानंतर 4 लोक आपल्याला चांगलं म्हटले पाहिजे. आपण जेव्हा जायचं प्रत्येकाला आहे, एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे. इथे कोणी राहण्याकरता आलेलं नाही. जो म्हणतो मी जाणार नाही त्याला पण जावं लागतं, कारण हा मृत्यू लोक आहे.
या मृत्यूलोकामध्ये इच्छा असली तरी राहता येत नाही, कारण ते आपल्या अधिकारामध्ये नाहीच. मग जायचं आहे, मृत्यूलोक आहे, हो इथे प्रत्येकाला जायचं आहे. या मृत्यूलोकामध्ये देवांचा अवतार झाला, त्यांना जावं लागलं.